हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री स्टुडंट माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 29 एप्रिल 26च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर पहिली बातमी पाहूया. जागतिक बौद्धिक संपदा दिन 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो. बौद्धिक संपदा म्हणजे माणसाने स्वतःच्या बुद्धीने केलेली निर्मिती. यामध्ये शोध, साहित्य आणि कलात्मक कृती, डिझाईन, चिन्हे, नावे व व्यावसायिक उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा यांचा समावेश होतो. या दिवसाची सुरुवात जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने 2000 मध्ये केली. पुढे पाहूया. उत्तर प्रदेशमध्ये लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट सिकंदराबाद येथे सुरू झाला आहे. तैमूर क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अलीकडेच पाकिस्तान देशाने केली आहे. जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार पाकिस्तान हा जगात सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. पुढे पाहूया. भारत सरकारने 2027च्या जनगणनेसाठी 1855 टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे. ओडिसाचे सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांना जनगणनेचे ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेले आहे. बांगलादेशाला मक्याचा सर्वात मोठा पुरवठादार देश ब्राझील बनलेला आहे. पुढे पाहूया. चीन देशाने चंद्रावरील उल्कापिंडाच्या आत नवीन एलियन खनिज शोधलेला आहे. चीनने उल्कापिंडात 11व्या चंद्रीय खनिजाचा शोध लावलेला आहे, ज्याला सीरियम मॅग्नेशियम चेंज साइट असे नाव देण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. अलीकडेच RBI पेटीएम पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या उपग्रह अभ्यासामध्ये लँडफिल जागतिक मिथेन उत्सर्जनात टॉप 25 मध्ये मुंबई व सिकंदराबादचा समावेश झालेला आहे. भारताने मालदीव देशाला 30 अब्ज रुपयांच्या रोख निकासीची परवानगी दिली आहे. भारताने IIT मद्रास संस्थेमध्ये स्वदेशी बनावटीच्या सिलिकॉन फोटोनिक्स समाधानाचे अनावरण केले आहे. पुढे पाहूया. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बीज बियाणे दिवस 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस बियाणे संरक्षण, जैवविविधता आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो. याशिवाय 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन देखील असतो. पुढे पाहूया. द क्युरियस अँड क्लासिफाईड या नवीन पुस्तकाचे लेखक जनरल मनोज मुकुंद नरवणे हे आहेत. SCOच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये बिश्केक म्हणजेच किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आली. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. पुढे पाहूया. ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस 2026 नुसार जगातील 26.6 कोटी लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत. यात नायजेरिया सर्वाधिक प्रभावित देश आहे. IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारा पहिला खेळाडू विराट कोहली बनला आहे. तसेच शुभमन गिल हा 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरलेला आहे. चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. पुढे पाहूया. नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार सत्यनारायण नुवाल व दक्ष खंते यांना जाहीर झालेला आहे. तर सत्यनारायण नुवाल यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हे उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे. ते सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. त्यांचे योगदान पाहूया. त्यांनी संरक्षण क्षेत्रात आणि स्फोटक निर्मितीमध्ये भारताला स्वावलंबी बनविण्यासाठी मोठे कार्य केलेले आहे. नागपुरातून त्यांनी जागतिक स्तरावर आपला व्यवसाय विस्तारला
आहे. आता दक्ष खंते यांच्याविषयी पाहूया. हे क्रीडा किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचे योगदान, त्यांनी क्रीडा संघटना व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. CM इन्स्पायर योजना मेघालय सरकारने सुरू केलेली आहे. ही योजना UPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. प्रिलिम्स पास झाल्यावर 50,000 आणि मेन्स पास झाल्यावर 1,00,000 रुपये दिले जातात. पुढे पाहूया. जागतिक पुस्तक राजधानी रबात शहराची निवड करण्यात आलेली आहे. युनेस्कोने निवड केलेली आहे. रबात ही मोरोक्कोची राजधानी आहे. 23 एप्रिल 2026 रोजी जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस. उद्देश स्थानिक, आदिवासी व पैतृक भाषांमधील साहित्य, साक्षरता व ज्ञान संरक्षणाला प्रोत्साहन देणे. जागतिक पुस्तक राजधानी कार्यक्रम दरवर्षी युनेस्को शहर ठरवते, निवडते. पुढे पाहूया. सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा भारत दुसरा देश ठरलेला आहे. पहिला चीन, तिसरा अमेरिका आहे. 2025 मध्ये जगातील 33.8% वीज नवीनीकरण ऊर्जेतून उत्पादन झाली. पहिल्यांदाच नवीनीकरण ऊर्जेने कोळशाला जागतिक स्तरावर मागे टाकले. भारताने 2025 मध्ये विक्रमी 38 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापन केली. पुढे पाहूया. चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद स्थान नवी दिल्ली, 28 ते 31 मे 2026 रोजी. ही परिषद 10 वर्षानंतर होत आहे. पहिली परिषद 2008 मध्ये नवी दिल्ली येथे, दुसरी परिषद 2011 अदिस अबाबा इथिओपिया, तिसरी परिषद 2015 मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. आता चौथी परिषद नवी दिल्ली येथे पुन्हा होत आहे. तर फ्रेंड्स, थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.